सेनेचा लेडी हार्डिंगमध्ये तीव्र ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल करण्याची मागणी. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या निष्काळजीपणाने जुळ्या बाळांचा बळी. महाराष्ट्र अकोला. रिपोर्टर गणेश पाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया, अकोला. अकोला येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयाचा लेडी हार्डिंग भोंगळ कारभार आणि डॉक्टरांच्या कथित अक्षम्य निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. चुकीच्या उपचार पद्धतीमुळे या माऊलींचे मातृत्व हिरावले गेल्याचे संतप्त आरोप नातेवाईकांनी केला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी सम्राट अशोक सेना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज रुग्णालयात थेट धडक दिली. जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याने संतापलेल्या आंदोलकांनी थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षातच तीव्र आंदोलन करायला सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहून संताप उफाळून आला आणि या धक्कादायक प्रकाराचा जाब विचारून सम्राट अशोक सेनेचे आकाशदादा शिरसाट आणि इतर पदाधिकारी आणि नातेवाईक जेव्हा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचले तेव्हा तेथे एकही जबाबदार अधिकारी नव्हता. 2 निष्पाप जीवांचा तडफडून अंत झालेला असताना प्रशासनाची ही संतापजनक उदासीनता पाहून आंदोलकांचा धीर सुटला. त्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या रिकाम्या कक्षातच जमिनीवर ठाण मांडले आणि रुग्णालय प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर पावले उचलली जात नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा आकाशदादा शिरसाट आणि आंदोलकांनी घेतला आहे. या रणकंदनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठिय्या आंदोलन सुरू झाल्याने लेडी हार्डिंग परिसर कमालीचा तापला होता. एका पीडित मातेला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीची वेळ अत्यंत संवेदनशील असतानाही तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. चुकीची ट्रीटमेंट केली. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने शेवटी जुळ्या बाळांचा मृत्यू झाला असा थेट आणि गंभीर दावा नातेवाईकांनी केला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. ज्यांच्या कथित चुकीमुळे, चुकीच्या उपचार पद्धतीमुळे आणि हलगर्जीपणामुळे निष्पाप जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. त्यांच्या आईचा सुद्धा जीव जाता जाता वाचला म्हणून त्यांनी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. 2 निष्पाप जीवांचा बळी गेलेला असताना मुख्य पदांवरील अधिकारी जागेवर नसणे ही शासकीय यंत्रणेची अत्यंत संतापजनक आणि क्रूर मनमानी आहे. लेडी हार्डिंग रुग्णालयातील हा जीवघेणा कारभार आता खपवून गैरहजर अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई, एवढी मोठी आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली असतानाही हा प्रकार आम्ही खपवून घेतला जाणार नाही आणि मुख्य कर्तव्यावर नसलेल्या आणि पळ काढणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई व्हावी. वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करावा. चौकशी अंतिम दोषी आढळणाऱ्या संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करण्यात यावा जेणेकरून पुन्हा अशा बेजबाबदार कृती समोर येणार नाही. सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य. आकाशदादा शिरसाट. आंदोलनकर्त्या वेळेस उपस्थित असलेले वैभव इंगळे, सनी सरदार, अजिंक्य विंगळे, निखिल गायकवाड, धनंजय चक्रनारायण, समीक डोंगरे आणि इतर नातेवाईक कार्यकर्ते उपस्थित होते. शेतीच्या धोरणामुळे 2 बच्चू मरण पावले. काय करायचं यायचं शिकण्यासारखे लेकरं माती गेली. लोकांनी लेकरं होत नाही त्यात झाले तर हे असे राक्षसती बसेल. खरंच म्हणजे लहान लेकराले कुणी आता या ठिकाणी भरोसा करायचा लायक आहे का नाही. जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला, जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला शासकीय का या ठिकाणी कशी परिस्थिती झाली. 2 बच्चू होते, दोन्ही बच्चू मरण पावले याच्या चुकीच्या धोरणामुळे. आता हे डॉक्टर लोकांचं काय करायचं. आता हे जनतेने ठरवावं.
आणि आरोग्यमंत्री यांना सुद्धा आपल्या जिल्हास्तरीय रुग्णालयावर लक्ष द्यावं, नाहीतर आणि लवकरात लवकर जिल्हा जन उठाव आरोग्याच्या बंगल्यावर सुद्धा आरोग्य मंत्र्याच्या घरावर सुद्धा आम्ही जिल्हा जन उठाव घेरावा घेऊ. काय 2 लहान लेकरं बच्चू मरण पावले. आता तरी सागीवा आणि इथला भोंगळ कारभार हा लवकरात लवकर बाहेर काढा, नाही इथले जे भोंगळ कारभार करणारे अधिकारी असतील त्याला लाथा मारून बाहेर राखाला. आता हेच परिस्थिती निर्माण झाली. हातात निळा झेंडा घ्या आणि काय कोण दांडू घ्या. जय भीम.